यावेळेस पहिला चेंडू आहे, अप्रतिम चेंडू हाताळला गेलाय. पहिल्या चेंडूला मात्र ऑप्शन फिरकवण्याचा प्रयत्न होता मयुरेशच्या माध्यमातून, परंतु यावेळेस आकाश शिंगडे काही कमालीचा चेंडू हाताळतोय. डॉट चेंडू हाताळला गेलाय पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती प्रेशर कन्वर्ट करण्याचा प्रयत्न तो मात्र सक्सेस राहिलाय. एक चांगला चेंडू हाताळला गेलाय आणि नक्कीच पालघर तालुक्यातील एक नामवंत संघ आहे माही मिठागर सी संघ, यामध्ये काही शंका नाही. याच्या विपक्ष जर आपल्याला खेळायचं आहे तर नक्कीच या संघाचा विपक्ष तुम्हाला 50-55चं टार्गेट हे सेट करणं महत्त्वाचं असेल. यावेळेस आपण पाहिला नक्कीच बॅकएंड एरियाला चेंडू क्लिअर करेल का, चेंडू वेगाने पुढे सरसावतोय परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सिंगल डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आहे. यावेळेस 2 धावा परिपूर्ण झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतोय. एकीकडे मयुरेश आहे आणि एकीकडे आपण शिरमईला पाहतोय. पहिला चेंडू जर पाहिला डॉट आला तदनंतर मात्र यावेळेस एक चांगला चेंडू हाताळला गेला. त्या चेंडूला कट केला, बॅकएंड एरियाला चेंडू मात्र क्लिअर करण्याचा तोपर्यंत मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय आणि इथून मात्र 2 धावेने स्वतःचं आणि संघाचं खातं ओपन केलं गेलंय. नक्कीच एक चांगला गोलंदाज आहे आकाश शिंगडे आणि आपण पाहू शकाल भन्नाट वेग, चांगला स्पेस पाहायला मिळतोय त्याच्या गोलंदाजीमधून. यावेळेस विचिट करण्याचा प्रयत्न होता मयुरेश परंतु कुठेतरी डॉट चेंडू पाहायला मिळाला, पलटवार केला गेला. एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. कुठेतरी मात्र या 2 संघांमध्ये ही मॅच रंगेल आणि ही मॅच पाहण्यासाठी मजा येणार आहे. अगोदरची मॅच जर आपण पाहिली DCC दांडीपाडा तर एकीकडे सर्पमित्र सफाळे शेवटच्या चेंडूपर्यंत ही मॅच गेली. एक चेंडू 6ची गरज असताना उमेश पठारे याच्या माध्यमातून आपण अप्रतिम फटका पाहिला. आमचा लाडक्या प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी षटकार मारला आणि इथून मात्र आपल्या संघाला टॉप 4 मध्ये नेऊन ठेवलं. यावेळेस पुन्हा एकदा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. अप्रतिम चेंडू हाताळला जात आहे आणि एकंदरीत जरा कौतुक करावं लागेल ह्या गोलंदाजाचं, कारण भन्नाट वेग आणि स्पेस जर आपण पाहिला अप्रतिम आहे आणि त्या अनुषंगाने मात्र मोठे फटके खेळायचे प्रयत्न नक्कीच असतील मयुरेशच्या माध्यमातून. परंतु कुठेतरी आपण पाहिलं हे चेंडू मात्र कुठलाही संपर्क झाला नाही आणि डॉट चेंडू पाहायला मिळतात. यावेळेस अप्रतिम फटका आहे. जैसी गेंद वैसी नसीहत. यावेळेस फक्त चेंडूला दिशा दाखवली, चेंडू सीमा रेषा क्लिअर करतोय. इथून पाहिलं तर आलाय मयुरेश नावाचा ब्रँडेड चौकार 4 DJ. थँक्यू डीजे, थँक्यू. आपण पाहू शकाल पहिलं षटक प्रगती पथावरती आणि पहिल्या षटकातल्या शेवटचा आणि अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. 5 चेंडूंमागे जर आपण पाहिलं तर 6 धावा या आतापर्यंत खर्च केल्या गेल्यात. सलामीची जोडी अजूनही क्रीजवरती पाहायला मिळते. एकीकडे चिन्मय आहे, एकीकडे मयुरेश आपण पाहतोय. परंतु आजचा दिवस मात्र बघूया. आज आपण पाहतात पालघर तालुका क्रिकेट परिषद महामेळावा आज फायनल डे आहे आणि कुठला संघ असेल, ही प्रथम क्रमांकाची चमचमणारी ट्रॉफी कोणाच्या नावावरती असेल हे नक्कीच आपण पाहणार आहोत. आमच्यासोबत जोडलेला नक्कीच ही मॅच आपण घर बसल्या लाईव्ह पाहू शकाल डिक्का स्पोर्टच्या माध्यमातून. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. इथून मात्र मला डॉट चेंडू आलाय आणि षटक समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलक जाऊन पोहोचलाय 6 या आकड्यावरती. इथून येईल पुढील गोलंदाज, तोपर्यंत देऊया डीजेला संधी. ऐकूया एक सुमधुर संगीत. हॅलो, थँक्यू डीजे. यावेळेस न्यूमॅन गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकाल. इथून प्रतीक आलाय, प्रतीक शिंगडे. हा एक चांगला खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू म्हणजे ज्याची ओळख आहे. मात्र पालघर तालुक्यातील नामवंत खेळाडू, कमी वयामध्ये याही खेळाडूने आपलं नाव मात्र लौकिक केलं आणि जास्त उंची गाठली गेली. परंतु एकंदरीत पाहिलं यावेळेस बघूया कशा प्रकारची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. नक्कीच चांगला चेंडू, त्या चेंडूला मान सन्मान दिला गेला परंतु एक धाव ही परिपूर्ण होताना आपण पाहू शकाल. धावसंख्येमध्ये पण धावसंख्या इकडे पुढे सरसावली जाईल आणि जाऊन पोहोचेल 7 या आकड्यावरती. एकंदरीत पहिल्या षटकात जर आपण पाहिलं आकाश शिंगडेच्या माध्यमातून षटक हाताळलं गेलं आणि फक्त 6 धावा खर्च केल्या गेल्या. यावेळेस चांगला फटका आहे परंतु फटका फसलाय का, नो मान्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव परिपूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा एक कॉल सिंगल डबलमध्ये कन्वर्ट पुन्हा एकदा केला गेलाय. यावेळेस धावसंख्या 2 पुढे सरसावली जाईल आणि जाऊन पोहोचेल 9 या आकड्यावरती. दोन्ही मातंबर संघ आपल्याला पाहायला मिळतात परंतु या 2 संघांमध्ये कडवी लढत ही पाहायला मिळणार आहे, कारण जो जिंकेल तो टॉप 4 मध्ये प्रवेश करेल. पहिला संघ टॉप 4 मध्ये प्रवेश केला जय बजरंग सातपाटी ब. त्यानंतर आपण पाहिलं पांगरे फायटर वरखुटी ब संघ, याही संघाने टॉप 4 मध्ये प्रवेश केलाय. आणि आता जर आपण पाहिलं तर नक्की सर्फमित्र सफाळे संघाने टॉप 4 मध्ये प्रवेश केलाय.
यावेळेस आपण पाहिलं तर नक्कीच एक धाव परिपूर्ण बघूया. इथून आपण पाहिला पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला. लेगबाच्या स्वरूपामध्ये एक धाव परिपूर्ण झाली. धावसंख्येमध्ये धावसंख्या इकडे पुढे सरसावली जाते आणि जाऊन पोहोचले 10 या आकड्यावरती. आतापर्यंत पाहिलं 10 धावा धावफलकावरती 3 चेंडूंचा खेळ झालाय आणि प्रतीक शिंगडे आपण पाहतात गोलंदाजी मार्कवरती आहे. नक्कीच बघूया दोन पंचांमध्ये काहीतरी डिस्कस असेल, डिसिजन असेल. हे काय सांगितलं पंच काय पंच पंच आपला डिसिजन सांगायचं आहे. पंच जो डिसिजन असेल तो आपण घ्यायचा आहे. आपला डिसिजन अंतिम असेल. पंच काय रन नाही ना. यावेळेस चांगला फटका आहे. बघूया फटका फसलाय मयुरेश क्षितिज, परंतु यावेळेस चुकी केलंय. यावेळेस मात्र हा झेल मात्र धरती मातेला दान केला गेला. इथून मात्र आपण पाहू शकाल सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. तिसऱ्या धावेचा कॉल असेल परंतु चांगलं कव्हरिंग आणि एकंदरीत जर आपण पाहिलं धावसंख्या 2 पुढे सरसावली जाईल आणि इथून आपण पाहिलं धावसंख्या जाऊन पोहोचलंय 11 या आकड्यावरती. 11 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस आपण पाहतात मयुरेश आणि चिन्मय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले तर प्रत्येक आहे गोलंदाजी मार्कवरती. इथं आपण पाहिलं तर आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. 5वा चेंडू यावेळेस अप्रतिम चेंडू हाताळला गेलाय. डॉट चेंडूची सांगता झाले. प्रेशर कन्वर्ट केलं जाते डॉट चेंडूवरती आणि आता तर पाहिलं तर षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक असेल. यावेळेस आपण पाहिलं तर नक्कीच चांगला चेंडू हाताळला गेलाय. डॉट चेंडू पाहायला मिळतो. बॅक टू बॅक आणि बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट या षटकामध्ये आणि इथून पाहिलं तर अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली प्रतीक शिंगडेच्या माध्यमातून. यावेळेस 12 चेंडूचा खेळ संपलाय आणि 12 चेंडूंच्या समाप्तीमागे धावफलक जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलंय ते म्हणजे एकंदरीत 11 या आकड्यावरती. हॅलो, तर आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्कवरती तिसरं षटक प्रगती पथावरती असेल आणि यावेळेस गोलंदाजी मार्कवर जर आपण पाहिलं तर मंथन मेहरे गोलंदाजी मार्कवरती आलाय. यावेळेस विकेट केलाय तोही सक्सेसफुली. 1 बाउन्स चेंडू सीमा रेषा क्लिअर करतोय. इथून आलाय चिन्मय नावाचा ब्रँडेड चौकार 4. नक्कीच 4 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. इथून आपण एकंदरीत पाहिलं तर नक्कीच ज्या अनुषंगाने हा चेंडू हाताळला गेला होता शॉर्टपिच चेंडू तर होताच परंतु त्या चेंडूवरती प्रहार केला गेला. चेंडू सीमा रेषा पार चौकारलाय आणि या चौकाराने धावसंख्येमध्ये धावफलक जाऊन पोहोचलंय 15 या आकड्यावरती. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे आणि इथून जर एकंदरीत आपण पाहिलं तर नक्कीच प्रतीक्षा माध्यमातून काहीतरी कानमंत्र दिलं गेलंय मंथनला परंतु यावेळेस त्या गोलंदाजीमध्ये चेंज केला जाईल का बघूया. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती मंथन मेहरे. दुसरा चेंडू आपल्या षटकातील पुढे येऊन खेळायचा प्रयत्न पायांचा वापर केलाय परंतु आपण पाहू शकाल इथून मात्र चेंडू कुठेतरी मात्र आपण पाहू शकाल यावेळेस 2 धावा
ह्या परिपूर्ण होताना आपण पाहतोय. धावसंख्येमध्ये पण धावसंख्या 2 पुढे सरसावली जाते आणि जाऊन पोहोचले 17 या आकड्यावरती. 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत जर आपण पाहिलं यावेळेस कुठेतरी मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता चिन्मयचा. यावेळेस गॅप शोधला आणि त्या चेंडूला फेकून दिलं, परंतु इथून मात्र आउटफील्ड करणार असताना चेंडू रिटर्न आपण पाहिलं तर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये चालाय. यावेळेस मात्र चांगला चेंडू हाताळेल का? पुन्हा एकदा प्रतिम फटका, चेंडू सीमा रेषा क्लिअर करतोय. यावेळेस चाललाय चिन्मय नावाचा ब्रँडेड षटकार 6. धावसंख्या जर आपण पाहिली तर अप्रतिम मात्र यावेळेस धावसंख्या वेगाने वाढते आणि 23 धावा हे आतापर्यंत आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. यावेळेस फक्त आक्रमण करतोय तो म्हणजे चिन्मय आपण पाहू शकाल. आणि इथून मात्र आक्रमण केलं गेलंय ते म्हणजे मंथन मेरेवरती, कारण आतापर्यंत 3 चेंडू हाताळले गेले आणि 3 चेंडूंमागे 12 धावा ह्या खर्च केल्या गेल्या. येणाऱ्या अजून 3 चेंडू हे शेष असतील. येणाऱ्या 3 चेंडूंवरती आक्रमण केलं जाईल का? आता मात्र पाहिलं तर चिन्मयची बॅट बोलू लागले. चौकार षटकार त्या बॅटमधून आलाय. यावेळेस पुन्हा एकदा अप्रतिम फटका आहे. चेंडू बघूया सीमारेषे लगत चाललाय. यावेळेस आपण पाहिलं 2 धावा परिपूर्ण चेंडू सीमारेषा क्लिअर करतोय. पुन्हा एकदा चिन्मय नावाचा येतोय ब्रँडेड चौकार 4. यावेळेस मात्र विस्फोटक फलंदाजी पाहायला मिळते. कुठेतरी मात्र जिम्मेदारी घेतली गेली, कारण 2 षटकांचा जर विषय केला तर नक्कीच त्या षटकामध्ये धावसंख्या कमी होती. यावेळेस मात्र जिम्मेदारीला साकारावं लागेल आणि मला त्या अनुषंगाने मात्र चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल हे मात्र त्यांनी दर्शवून दिले आणि चांगली फटकेबाजी आत्तापर्यंत त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम खेळी साकारले गेले. थोडा जास्त वेळ घेऊ नका, लगेच आपण मॅच ऑन करायची आहे. यावेळेस आतापर्यंत पाहिलं 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि 4 चेंडू मागे 16 धावा ह्या खर्च केल्या गेल्या मंथन मेरेला. अजूनही 2 चेंडू शेष असतील या षटकातील. तिसरं षटक आपण पाहतात प्रगतीपथावरती आहे. स्विच हिट केलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे, परंतु मस्तकाला दस्तक देईल का? यावेळेस आपण पाहिलं तर चेंडू सीमा रेषा क्लिअर करतोय. इथून आपण पाहिलं तर की साईश थोडासा फंबल झालाय. षटकार आहे की चौकार आम्हाला सांगायचं आहे. चेंडू सीमारेषा पार 1 बाउन्स क्लिअर करतोय. इथून आलाय चौकार 4. धावसंख्या 4 ने पुढे जाऊन पोहोचली 31 या आकड्यावरती. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर नक्कीच यावेळेस अप्रतिम खेळी साकारले गेले आणि कुठेतरी फटकेबाजी पाहायला मिळते. 20 धावा खर्च केल्या गेल्या 5 चेंडू मागे मंथनच्या माध्यमातून, परंतु अजून 1 चेंडू शेष आहे. 5 चेंडू मागे 20 धावा ह्या खर्च केल्या जातात. अप्रतिम खेळी साकारली जाते. आपण कौतुक करावं लागेल चिन्मयचं, ज्या अनुषंगाने मात्र खेळी साकारले. महत्वाची मॅच आणि तिथे मात्र अप्रतिम खेळी साकारले. यावेळेस डॉट चेंडू आलाय. कमबॅक केलं गेलंय. 1 तेरी तो 1 मेरी आणि इथून षटक समाप्त. 18 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 18 चेंडूंच्या समाप्तीमागे धावफलक जाऊन पोहोचलंय 31 या आकड्यावरती. येईल पुढील गोलंदाज. तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत, देऊया डीजेला संधी. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. यावेळेस आपण पाहू शकाल गोलंदाज मार्कवरती साईश आलाय. गोलंदाजी मार्कवर जर आपण साईश आलाय. शेवटचा आणि अंतिम षटक असेल. 18 चेंडूंचा जर खेळ पाहिला तर नक्कीच 31 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच हाणामारीचं षटक पाहायला मिळाला. मंथन मेरे याला मात्र 20 धावा काढल्या गेल्या. यावेळेस चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक आहे, परंतु बघूया यावेळेस चेंडू सीमा रेषा क्लिअर करतोय. इथून आलाय षटकार. धावसंख्येमध्ये धावसंख्या जर आपण पाहिली तर नक्कीच 6 ने फ्लाय होईल आणि 37 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अप्रतिम खेळी साकारली जाते. मयुरेश ऑन फायर. मयुरेशच्या ही बॅटमधून एक चांगला फटका पाहायला मिळालाय. चेंडूला फिरकवलं षटकाराच्या दिशेने आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 37 रन ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. यावेळेस मात्र चांगला चेंडू आहे. सॅक्रिफाईस करावा लागतंय.
इथून आपण पाहिलं तर चिन्मय स्ट्राईक आपल्या जवळ ठेवतोय. यावेळेस मात्र मयुरेशला परतावा लागेल बॅक टू द पवेलियन आणि इथून धावबाच्या स्वरूपामध्ये गडी बाद झालाय. येईल पुढील गोलंदाज, तोपर्यंत घेऊया डीजेला संधी. हॅलो तर थँक्यू डीजे. यावेळेस नुमान दाखल झाला धीरज मैदानाच्या आतमध्ये. इथून मयुरेशच्या जागेवरती धावफलक आतापर्यंत जर आपण चेक केलं 37 रन नोंदी बोर्ड लागले जातात. शेवटचं षटक प्रगतीपथावरती कुठेतरी कमबॅक केलं गेलंय. यावेळेस आपण पाहिलं तर नक्कीच डॉट चेंडू पाहायला मिळतोय, सॅक्रिफाईस केलं गेलं. यावेळेस खोलवा टप्प्याचा चेंडू होता, इथून मात्र अप्रतिम चेंडू हाताळला गेला. डॉट चेंडू पाहायला मिळालाय. अजूनही 3 चेंडू शेष असतील. कुठेतरी चिन्मयने मात्र यावेळेस सॅक्रिफाईस करायला लावला आणि मयुरेशचा विकेट मात्र गेलाय. तिथून मात्र चिन्मयने स्ट्राईक आपल्या जवळ ठेवली, परंतु यावेळेस डॉट चेंडू आलाय. वळीय षटकात पुढच्या चेंडूकडे पुन्हा एकदा साईशला आपण गोलंदाजी मार्ग शेवटसाठी अंतिम षटक प्रगती पथावरती आहे. ह्या मॅच नंतर नक्कीच आपण चुना घेऊन जायचं आहे आणि विकेटची आखणी करायची, याची आपण नोंद घ्या. स्लोवर चेंडू हाताळलाय, त्यावर केलाय वार. चेंडू सीमा रेषा पार, आलाय चौकार 4 डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू. यावेळेस आपण पाहू शकाल मात्र काही कमालीचा फटका चिन्मयच्या बॅटमधून चौकार आला. धावसंख्येमध्ये भर आणि 41 धावा हे आपल्या धावफलकावरती पाहायला मिळतात. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. येणारे 2 चेंडू बघूया कशा प्रकारे हाताळले जातील. यावेळेस अप्रतिम चेंडू हाताळलाय, काही कमालीचा चेंडू कमबॅक केला गेलाय. एक तेरी तो एक मेरी. यावेळेस मात्र अप्रतिम चेंडू हाताळला गेलाय आणि नक्कीच डॉट चेंडू पाहायला मिळते. धावसंख्या जर आपण चेक केली तर जाऊन पोहोचलं 41 या आकड्यावरती. षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडूचा खेळ असेल. येणाऱ्या शेवटच्या अंतिम चेंडूवरती बघूया काय घडेल आणि काय बिघडेल मैदानाच्या आतमध्ये. 2 संघ मातंबर पाहायला मिळतात. दोन्ही संघांमध्ये कडवी लढत, आपण कडवी झुंज ह्या 2 संघांमध्ये पाहतात. कोण असेल कोणावर भारी, कोण असेल टॉप 4 मध्ये, हे नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळेस षटकातील शेवटचा चेंडू असेल आणि शेवटच्या चेंडूवरती आक्रमण केलं जाईल का बघूया. यावेळेस आक्रमण केलंय, चांगला फटका, परंतु आकाश शिंगडे चेंडूला फील करेल. यावेळेस आपण पाहिला 1 धाव परिपूर्ण झाली. धावसंख्येमध्ये धावसंख्या 42 रन ऑन दी बोर्ड लागले जातात आणि इथून पाहिलं आता 43 धावेची गरज असेल विजयासाठी. नक्कीच यानंतर मात्र आपण पाहणार आहोत काही कमालीची खेळी पाहायला मिळेल टॉप 4 मध्ये. यातूनही कुठला संघ असेल बघूया, कारण जय बजरंग सातपाटी संघ, पांगरेफाटे वरकुडी संघ, सर्पमित्र सफाळे संघ, हे 3 संघ जर आपण पाहिले तर नक्कीच टॉप 4 मध्ये प्रवेश केलेला आहे. तर नक्कीच यानंतर आम्ही लॉस करणार आहोत. सुपर 4 साठी यासाठी लॉस होतील, याची आपण नोंद घ्या. तर 43 धावेचं आव्हान ठेवलंय, ते म्हणजे माय मिठागर सी या संघासमोर. येणाऱ्या 24 चेंडू मागे 43 धावा निघतील का.
हॅलो, थँक्यू डीजे, थँक्यू. चला जास्त वेळ घेऊ नका, आपण दोन फलंदाज पाहू शकाल. स्ट्राईकला प्रतीक, नॉन स्ट्राईकला साईश, तर गोलंदाज मार्कवरती चिन्मय आलाय. पहिलं षटक प्रगती पथावरती असेल आणि 43 धावेचं आव्हान ठेवलं गेलं. 43 रन ऑन दी बोर्ड लावायचे आहेत. मात्र बघूया माईमसी आणि इकडे पाहतात एकता सुभाषनगर संघ, ह्या दोन संघांमध्ये ही मॅच आपण पाहत आहेत. इथून येणाऱ्या 24 चेंडून मागे 43 धावा बनवल्या जातील का बघूया. तर नक्कीच यावेळेस आपण पाहू शकाल गोलंदाज मार्कवरती चिन्मय आलाय. पहिला षटक प्रगती पथावरती आणि पहिला चेंडू बरा उडवलाय जरूर, लेकिन आपण इथून पाहिलं तर या वेळेस नो मार्क्स लाडला चेंडू ट्रॅव्हल वन बाउन्स क्लिअर करेल का. यावेळेस आपण पाहिलं चांगला क्षेत्रक्षण पाहायला मिळालाय, चांगला फील्ड केला गेला चेंडूला. इथून नक्कीच 2 धावा, 2 या धावेने संघाचा श्रीगणेश नक्कीच पाहायला मिळाला, कारण 43 धावा बनवायच्या आहेत. 2 संघ आहेत आपण पाहता, दोन्ही मातंबर संघ आहेत, कारण दोन्ही संघांमध्ये चांगले खेळाडू पाहायला मिळतात. यावेळेस आपण पाहिलं तर नक्कीच प्रत्येकाने साईशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. यावेळेस आक्रमण केलंय ते म्हणजे चिन्मयवरती, चेंडू सीमा रेषा पार आलाय. इथून पाहिलं तर प्रतीक नावाचा ब्रँडेड षटकार 6 डीजे. थँक्यू डीजे. लॉस केले जाणार नाही, पॅनलच्या हिशोबाने आहे तसेच मॅच लावल्या जातील, लक्षात ठेवायचं आहे. यावेळेस आपण पाहिलं तर की चांगला फटका पाहिला, चेंडू सीमा रेषे जवळ येते, परंतु चांगलं क्षेत्रक्षण झालंय. दुसऱ्या धावेचाही कॉल केला गेलाय. गुड रन इन बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धावा परिपूर्ण झाल्या, धावसंख्येमध्ये भर आणि धावफलक दोन्ही पुढे सरसावली जाईल, जाऊन पोहोचेल 10 या आकड्यावरती. काही कमालीचा रनअप, अप्रतिम खेळी साकारली जाते. त्यातनं काय इथून मात्र पाहू शकाल आपण प्रतीक्षा माध्यमातून काय खेळी साकारली जाते. यावेळेस भन्नाट वेगाने मात्र धावला गेला, 2 धावा परिपूर्ण केल्या, परंतु कुठेतरी आक्रमण केलं गेलंय ते म्हणजे चिन्मयवरती. यावेळेस कमबॅक करतोय, अप्रतिम चेंडू हाताळला गेला चिन्मयच्या माध्यमातून. कुठेतरी आपण पाहिलं तर सुरुवातीचे 3 चेंडू पाहिले, 10 धावा खर्च केल्या गेल्या. 43 धावेचा पाठलाग करतोय मायमिठागर सी संघ, परंतु यावेळेस चिन्मयने मात्र चांगला चेंडू हाताळलाय. थोडंसं वेरिएशन पाहायला पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघाला, बीट झाला फलंदाज, डॉट चेंडू पाहायला मिळतोय. आणि नक्कीच डॉट चेंडू महत्वाचे असतील, परंतु ते हाताळणं हे जास्त महत्वाचं असेल. यावेळेस चेंडूला मान सन्मान दिला गेलाय, 1 धाव परिपूर्ण झाली. धावसंख्येमध्ये बरं धावसंख्या 1 पुढे सरसावली जाईल आणि जाऊन पोहोचेल ती म्हणजे 11 या आकड्यावरती. 11 धावा धावफलकातील 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळते. 5 चेंडू मागे 11 धावा हे आपण पाहू शकाल आणि 43 धावेचा पाठलाग करायचा. त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर एक चांगली खेळी साकारली जाते. इथून जिंकला तर टॉप 4 मध्ये प्रवेश करेल. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न साईशच्या माध्यमातून, परंतु आपण पाहू शकाल यावेळेस डॉट चेंडू पाहायला मिळालाय. इथून आपण पाहिलं तर नक्कीच षटक समाप्त झाले आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलक जाऊन पोहोचले 11 या आकड्यावरती. सलामीची जोडी अजूनही क्रीजवरती आहे. एकीकडे साईश आणि प्रतीकला आपण पाहतोय. यावेळेस सेल पुढील नवीन गोलंदाज, तोपर्यंत देऊया डीजेला संधी, ऐकूया एक सुमधुर संगीत. थँक्यू डीजे, थँक्यू. नुमान दाखल झालाय. गोलंदाजी मार्क यावेळेस आपण पाहिलं तर मयुरेश आलाय आणि मयुरेशच्या माध्यमातून हे षटक हाताळलं जाईल, कारण पहिल्या षटकाचा जर विचार केला पॉवर प्लेचं बंधन होतं आणि त्या बंधनामध्ये आपण पाहिलं 11 धावा खर्च केला गेला चिन्मयच्या माध्यमातून. यावेळेस ते बंधन मुक्त झालंय. इथून मात्र फील्ड अरेंज केली जाते 38 सर्कलच्या बाहेर आणि ज्या प्रकारे मात्र ही गोलंदाजी केली जाईल त्या अनुषंगाने क्षेत्ररक्षण सजवलं जाते. बघूया मात्र मयुरेश यावेळेस 6 चेंडू हे कशा प्रकारे हाताळतो, कारण 43 धावेचा पाठलाग करायचा आहे माईमसी संघाला.
यावेळेस मात्र बॅटची एज लागले, चांगला क्षेत्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु इथून आपण पाहिलं एकच धाव परिपूर्ण झाली, धावसंख्येमध्ये भर आणि धावसंख्या एकने पुढे सरसावली जाईल, जाऊन पोहोचेल 12 या आकड्यावरती. कुठेतरी मात्र पाहिलं साईश आणि प्रतीक आहेत. यावेळेस मात्र बघूया कशा प्रकारची खेळी साकारली जाईल. एकंदरीत इथून मात्र 43 धावा ह्या बनवल्या जातील का, इथून बनवल्या गेल्यात तर नक्कीच टॉप 4 पाहायला मिळेल आणि लॉस केले जाणार नाही आहे. त्या पॅनलच्या हिशोबाने सामने खेळवले जातील याची नोंद घ्यायची आपण. तर नक्कीच बोलूया षटकातील पुढच्या चेंडूकडे. यावेळेस पहिल्या चेंडूवरती एक धाव परिपूर्ण झाले. यावेळेस पंचांकडे लाऊड अपील आहे आणि पंचांचं बोट आकाशाकडे. यावेळेस साईशच्या खेळीला लागलाय पूर्णविराम, परतावा लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन, गॉन. थँक्यू. यावेळेस नोमान दाखल झालाय. आकाश शिंगडे साईशच्या जागेवर आपण पाहू शकाल. दौफलक जाऊन पोहोचले 12 या आकड्यावरती. तर नक्कीच यावेळेस आपण पाहू शकाल इथून मात्र मयुरेश गोलंदाजी मार्कवरती आहे, परंतु नोमान दाखल झालाय. आकाश शिंगडे इथून मात्र बघूया कशा प्रकारची खेळी साकारली जाईल, कारण आकाश ही एक मातंबर आणि चांगला खेळाडू आहे. कारण त्याच्याही बॅटमधून मोठी फटके पाहिलेत, ह्यानेही अनेक मैदानं गाजवल्यात. परंतु ज्या प्रकारे म्हटलं जातं कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाही, चांगला खेळ महत्त्वाचा असेल. परंतु आज मात्र तो खेळ करून दाखवावा लागेल आणि तो केला जाईल का बघूया. यावेळेस प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु मयुरेशचं कौतुक करावं लागेल. अप्रतिम लाईन मेंटेन केले गेले आणि भन्नाट वेग आहे आणि त्या अनुषंगाने चांगली गोलंदाजी करतोय. प्रत्येक डॉट चेंडू ना आपल्याला एक एक पाऊल मागे घेऊन जाते. परंतु हे दोन जे खेळाडू आपण पाहतात, एकीकडे आकाश आणि एकीकडे प्रतीक आहेत, जोपर्यंत क्रीजवरती आहे मॅचमध्ये रंगत असेल. यावेळेस हलक्यात आणि खेळले चेंडूला मान सन्मान दिला गेलाय. एकदा परिपूर्ण चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते आणि तिथून आपण पाहिलं एकदा परिपूर्ण झाली. धावसंख्येमध्ये पण धावसंख्या इकडे पुढे सरसावली जाते, जाऊन पोचलंय 13 या आकड्यावरती. अजूनही विजयासाठी जर आपण पाहिलं 30 धाबेची गरज. येणारे चेंडू असतील 14 आणि 14 चेंडू मागे 30 धावा ह्या बडवायच्यात. तर येणाऱ्या 14 चेंडू मागे 30 धावा निघतील का, परंतु कुठेतरी मात्र अप्रतिम गोलंदाजी मयुरेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडू हाताळले गेल्यात आणि फक्त 2 धावा खर्च केल्या गेल्यात आणि हे षटक मात्र निर्णायक ठरेल, कारण ह्या क्षणाला ह्या प्रकारची गोलंदाजी ही जास्त महत्त्वाची असेल आणि तीच गोलंदाजी मयुरेश करताना दिसतोय आपल्याला. यावेळेस मात्र चांगला फटका आहे, इथून मात्र चेंडू क्लिअर केला जाईल. यावेळेस चाललाय प्रतीक शिंगडे नावाचा ब्रँडेड चौकार. 4 डीजे. थँक्यू डीजे. यावेळेस आपण पाहिलं तर काय कमालीचा फटका, इथून म्हटला पॉईंटच्या वरून मात्र चेंडूला फेकला दिला आणि इथून यावेळेस चौकारही पाहायला मिळालाय. अप्रतिम फटकाला धावफलक 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. यावेळेस पाहिलं तर या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. यावेळेस अप्रतिम फटका, शॉर्ट पिच चेंडू, त्यावर केलंय आक्रमण. चेंडू सीमारेषा पार आलाय. प्रतीक शिंगडे नावाचा ब्रँडेड षटकार 6.
थँक्यू डीजे, थँक्यू. चला टीम मीटिंग नाही, आपण आपला गोलंदाज लगेच निवडा. यावेळेस जर आपण पाहिलं तर नक्कीच 20 धावेची गरज. येणारे चेंडू असतील 12 आणि 12 चेंडू 20 धावा ही गरज असणार आहे. तर येणाऱ्या ह्या चेंडूवरती बघूया दोन षटकांमध्ये काय घडेल आणि काय बिघडेल मैदानाच्या आतमध्ये. एकंदरीत कुठेतरी समजवलं गेलंय प्रत्यक्ष माध्यमातून आकाशला, परंतु बघूया आकाश कुठल्या प्रकारची खेळी साकारली जाईल. कारण 12 चेंडू आणि 12 चेंडू मागे आपण पाहू शकाल 20 धावेची गरज आहे. 12 चेंडू मागे 23 धावा काढल्या गेल्या. अर्धा पल्ला पार झालाय, अजूनही अर्धा पल्ला शिल्लक असेल. इथून मात्र आपण पाहू शकाल आक्रमण केलं जाईल का पुन्हा एकदा. काही कमालीची खेळी आणि या दोन संघांमध्ये जर आपण पाहिलं तर नक्कीच एक मॅच रंगले. कारण येणाऱ्या 12 चेंडू मागे 20 धावेची गरज आहे. या 20 धावा निघतील का, परंतु दोन हार्ड हिटर फलंदाज आपण पाहतात अजूनही क्रीजवरती आहेत आणि जोपर्यंत एक दोन्ही क्रीजवरती आहेत ना मॅचमध्ये रंगत आहे. यावेळेस चांगला फटका पाळणारा चेंडू कार्पेटला रोल करते. एक धाव परिपूर्ण, दुसऱ्या धावेचा एक कॉल आहे. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि इथून पाहिलं तर 2 धावा ह्या परिपूर्ण केल्या गेल्या. धावसंख्येमध्ये पण धावसंख्या 2ने पुढे सरसावली जाते आणि जाऊन पोहोचले 25 रन ऑन दी बोर्ड लागले जातात. 25 धावा हे आतापर्यंत आपल्या धावफलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं धीरज याला तिसरं षटक प्रगती पथावरती आहे आणि नक्कीच धीरज एक चांगला गोलंदाज आहे. परंतु आजचा दिवस धीरजने गाजवलाय. अप्रतिम खेळी साकारली गेली. ग्राउंड क्रमांक 2 वरती आज त्याचा वाढदिवस आणि त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर नक्कीच यावेळेस मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसतोय. परंतु यावेळेस आपण पाहू शकाल डॉट चेंडू आलाय. कुठेतरी कमबॅक केला गेला, पलटवार केलाय. कारण इथून आपण पाहिलं तर प्रत्येक चेंडूवर मोठी प्रहार करण्याचे प्रयत्न असतील, परंतु यावेळेस चांगली खेळी साकारली जाते. यावेळेस अप्रतिम फटका, चेंडू सीमा रेषा क्लिअर करतोय. आलाय 1 बाउन्स, चौकार 4 डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू. 29 धावा धावफलकावरती. विजयासाठी 14 धावेची गरज आहे. येणारे चेंडू असतील 9 आणि 9 चेंडू 14 हे समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. एकंदरीत त्या चांगली खेळी साकारले गेले. सिंगल डबलचा खेळी पाहायला मिळतोय. अधूनमधून मोठे फटके पण पाहायला मिळतात. एक सेन्सिबल क्रिकेट आणि नक्कीच एक चांगली खेळी आतापर्यंत माइमसी संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. कारण नक्कीच पालघर तालुक्यामधील नामवंत संघ आहे आणि या संघाच्या विरोधामध्ये नक्कीच एक चांगली खेळी आणि एक चांगली गोलंदाजी ही जास्त महत्त्वाची असेल आणि तेच पाहायचं आहे. परंतु इथून आकाश शिंगडे प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. एक चौकार त्याच्या बॅटमधून नक्कीच पाहायला मिळाला आहे. आक्रमकता आणि फक्त आक्रमकता ही दिसून येते. यावेळेस एक प्रहार केलाय, चेंडू सीमा रेषा क्लिअर करतोय. आलाय आकाश शिंगडे नावाचा ब्रँडेड षटकार 6. थँक्यू डीजे. इथून जर आपण पाहिलं तर धीरजवरती आक्रमण केलं गेलंय आणि कुठेतरी हवी झालाय फलंदाज गोलंदाजावरती आणि तेच दाखवलंय. पुन्हा एकदा आक्रमण आणि आक्रमण, अप्रतिम खेळी साकारली गेली. धावफलक एकंदरीत आपण पाहिलं तर जाऊन पोहोचले 41 या आकड्यावरती. विजयासाठी 2 धावेची गरज. यावेळेस आकाश शिंगडे ऑन फायर झालाय मैदानाच्या आतमध्ये. काही कमालीची खेळी साकारली गेले. पोलाड म्हणून मात्र एक नक्कीच ओळखला जातोय आणि नक्कीच पोलाडची भूमिकाही पार पाडतोय यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम फटकेबाजी, 2 मात्र प्रहार केले गेले. यावेळेस षटकार पाहिला, स्विच हिट करण्याचा प्रयत्न आहे, परंतु आपण पाहिलं 1 धाव ही परिपूर्ण झाली. धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या 1ने पुढे सरसावली जाईल. जाऊन पोहोचलंय 42 रन ऑन द बोर्ड, इक्वल झाले. यावेळेस 1 धावेची गरज असेल आणि ज्या प्रकारे मी म्हटलं होतं ना, हे 2 फलंदाज जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहेत तोपर्यंत ही मॅचसाठी मजा. 1 धावेची गरज विजयासाठी. 43 ला विन आहे. फोरत लिहिलाय तो चौकार आणि बॅक टू बॅक 2 6. एक मिनिट, स्कोरर थोडं चेक करतोय. धावसंख्या जाऊन पुढची 40 या आकड्यावरती. विजयासाठी 3 धावेची गरज असेल. थोडी क्षमा असावी, थोडे स्कोररची मिस्टेक झाले, त्या कारणास्तव थोडासा बदल केला गेलाय.
म्हणून सांगतो ना, लक्ष ठेवा, मी त्यासाठीच बोलतो. धावसंख्या आपण पाहिली 40 आकड्यावरती जाऊन पोहोचले. विजयासाठी 3 धावेची गरज. वेळेस चांगला फटका आहे, खोलवट टप्प्याचा चेंडू हाताळला गेलाय, परंतु एक धाव परिपूर्ण झाली. स्पीड पाहायला मिळते. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केला गेला. यावेळेस आपण पाहिलं तर नक्कीच धावफलक जाऊन पोहोचलंय, ते म्हणजे 42 आणि 43 टू विन. यावेळेस 3 धावा परिपूर्ण झाल्या धावसंख्येमध्ये. पण इथून जर आपण पाहिला तर माईमसी संघ हा विजयी झालाय, टॉप 4 मध्ये प्रवेश केलाय. यानंतर होणारा सामना कशी लावायची मॅच, अनिकेत मॅच कशी लावायची? यानंतर होणारा सामना आपण पाहणार जय बजरंग सातपाटी ब तर एकीकडे भांगरे फायटर. ह्या दोन संघांमध्ये नाणेफेकीचा गोल केला जाईल. नेक्स्ट मॅच आपण पाहायला मिळेल, एकीकडे जय बजरंग सातपाटी ब संघ आहे, तर एकीकडे आपण पाहू शकाल भांगरे फायटर वरखुटी ब संघ. या दोन संघांमध्ये नाणेफेकीचा गोल केला जाईल. येथून मात्र नक्कीच पहिली सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच आपण पाहू शकाल यावेळेस जय बजरंग सातपाटी ब संघ आणि भांगरे फायटर वरखुटी या दोन संघांमध्ये असेल नेक्स्ट मॅच. पहिली सेमीफायनल पाहायला मिळेल. हॅलो, मॅडमचा मानकरी ठरलाय प्रतीक शिंगडे. प्रतीक आपण या, आपण ठरलात मॅडम मॅच नंतर येऊन घेऊन जा ना, बाकी आहे तसं विचारतो थांब. ह्या मॅचचं घेऊन जा. चला, मानव मॅच ठरलाय प्रतीक शिंगडे. आपण या, आपण अप्रतिम खेळी साकारली गेली. तर नक्कीच आपण पाहू शकाल या माणसावरती वीरा काटेला ही उपस्थित आहे. हिच्या शुभ हस्ते मात्र मेडल देऊन आपण प्रतीक शिंगडे यांना सन्मानित करूया. नक्कीच मॅन मॅच मानकरी ठरलाय प्रतीक. हॅलो, चला वरकुटी संघाचा संघनायक आणि जय बजरंग सातपाटी संघाचा वरकुटी संघाचा संघनायक उपस्थित आहे. सातपाटी संघाचा कर्णधार आपण टॉस करून घ्यायचंय. तर आपण पाहू शकाल हेमंतजी धोडे सरांच्या शुभ हस्ते केला जाईल नाणेफेकीचा कौल. पहिली सेमीफायनल असेल
दोन संघांमध्ये जय बजरंग सातपाडी तर एकीकडे भांगरे फायटर वरकुटी या दोन संघांमध्ये नक्कीच आपल्याला मॅच पाहायला मिळणार आहे. आज पहिली सेमीफायनल आपण पाहते पालघर तालुका क्रिकेट परिषद महामेळावा आणि इथून आपण पहिली सेमीफायनल पाहणार आहोत. तर बघूया कोण असेल कोणावर भारी, भांगरे फायटर वरकुटी ब संघ की जय बजरंग सातपाडी ब संघ. तर नक्कीच आपण पाहू शकाल यमनजी दोडी सरांच्या शुभ हस्ते केला जातोय नाणेफेकीचा कौल.